हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू ट्युटोरियल चॅनल. आज परत एकदा मी या आपल्या मिनी ॲमेझॉन जवळ आहे. पण आज मात्र आपल्याला या ॲमेझॉनची सैर नाही करायची आहे. तर आज आपण पाहणार आहोत 6वीचा दुसरा चॅप्टर, ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजेच काय, तर जेवढ्या पण या जगामध्ये सजीव गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल आपला स्टडी करायचं आहे. मेनली कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. नंबर 1 कुठली आहे, ॲनिमल्स, आणि दुसरी कुठली आहे, प्लांट्स. तर आज आपण लिव्हिंग थिंग्सच्याच कॅरेक्टरिस्टिक्स काय करणार आहेत, स्टडी करणार आहेत. चला तर मग लिव्हिंग थिंग्समध्ये सगळ्यात पहिल्या नंबरला येते ती म्हणजे कुठली, तर ती म्हणजे ग्रोथ. आता ही लुसी आहे, ही आपली नाही आहे, बट येऊन बसती, रॉकेटची फ्रेंड आहे. झोपली आरामात. ही कशी झाली आहे, पूर्ण वाढलेली आहे. ज्या वेळेला ही आणि रुबी लहान होते तर तिचा आता मी फोटो दाखवते, तर तुम्हाला कळेल की नेमकं ॲनिमल्सची ग्रोथ होते म्हणजे नेमकं काय होतं, तर ते आपण पाहू. ही आहे रुबी, आणि त्यानंतर जेव्हा ते पहिल्यांदा घरी आणले होते तेव्हाचा हा फोटो आहे. त्याच्यानंतर काही महिन्यानंतर रॉकी आणि रुबी जवळपास एवढे वाढले, आणि त्यानंतर हा आहे सध्याचा रॉकी. आता आपण पाहू शकतो की याची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की ॲनिमल्सची ग्रोथ होते म्हणजे नेमकं काय होतं हे तुम्हाला कळालं असेल. तर आता आपण पाहणार आहेत प्लांटची ग्रोथ कशी होते, तर ते आपण पाहूया. चला. तर या ठिकाणी एक तुळशीचं रोप आहे, आणि अजून एकदा काही दिवसानंतर ज्या वेळेला आपण त्याला पाहू तर त्यावेळेला या तुळशीच्या रोपाची काय झाली असणार आहे, हाईट वाढलेली असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला अजून पुस्तकामध्ये एक्सपेरिमेंट सुद्धा दिलेला आहे की याच्यावरती काय करायचं आहे, दोरी बांधायची आहे आणि ती एका ठिकाणी बांधून ठेवायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर ऑब्झर्व केल्यानंतर दिसेल की हे जे झाड आहे तर ते काय होतंय, मोठं होतंय. माझ्याकडे एक मोठं झाड ऑलरेडी आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते. 1 मिनिट. हे आहे मोठं तुळशीचं झाड, दिसायला लागले. आता या मोठ्या तुळशीच्या झाडाला आणि त्या झाडाला आपण काय केलेलं आहे की एक लक्षात येतं, कंपॅरिझन केल्यानंतर याची हाईट काय झालेली आहे, वाढलेली आहे. ठीक आहे. आणि आपल्या पुस्तकात काय सांगितलेलं आहे की त्या झाडाला काय करायचं, कुठलंही घ्या, तुळशीच म्हणून नाही किंवा कुठलंही घ्या, त्याला काय करायला सांगितलं की तुम्हाला त्याच्यावरती दोरी बांधायची आहे. आणि दोरी बांधल्यानंतर 10 दिवसानंतर आपण ज्या वेळेला त्याला पाहू त्यावेळेला त्याची हाईट काय असेल तर वाढलेली दिसेल. त्यानंतर तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या, ते म्हणजे ज्या वेळेला आपण त्याला दोरी बांधूया छोट्या झाडाला, त्यावेळेला त्याची 10 दिवसानंतर ज्या वेळेला त्याची उंची वाढेल त्यावेळेला ती दोरी जास्त ढिली होईल की जास्त अजून टाईट होईल, याचं उत्तर नक्की सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली आहे, ती म्हणजे जेवढे पण काही ॲनिमल्स असतात तर त्यांना डेफिनेट काय असतो, लाईफ स्पॅन असतो. कशाचा, तर वाढीचा. एका ठराविक कालावधीपर्यंतच काय होतात, ॲनिमल्स ग्रो करतात आणि त्याच्यानंतर ते ग्रो अजिबात करत नाहीत. बट प्लांट्समध्ये असं बिलकुल नसतं. जोपर्यंत प्लांट्स जिवंत आहेत तोपर्यंत त्या लाईफ टाईम काय करतात, ग्रो करतात. त्यामुळेच आपण बघतो की ॲट द एज ऑफ 18 किंवा 21 पर्यंत माणसाची काय होते, ग्रोथ होते. तर त्याच्यावरती माणसाची नंतर वाढ होते का, नाही होत. 4 वर्षाखाली मी जे झाड लावलेलं होतं ते आता माझ्यापेक्षा सुद्धा उंच झालेलं आहे, पण माझी उंची वाढली आहे का, नाही ना, आहे तेवढीच आहे ना. याचाच अर्थ काय, प्लांटशी काय होते, लाईफ टाईम ग्रोथ होते, आणि ॲनिमल्सची ठराविक कालावधीपर्यंतच ग्रो होती. त्याचबरोबर ज्या वेळेला ॲनिमल एका अडल्ट फॉर्म मध्ये जातो, अडल्ट फॉर्म म्हणजेच काय, ज्या वेळेला तो छोटा असतो तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्मॉल म्हणलेलं आहे. आणि ज्या वेळेला त्याची कम्प्लीट बॉडीची ग्रोथ होती तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, अडल्ट म्हणलेलं आहे. ज्या वेळेला एखादा माणूस काय होतो, अडल्ट होतो, म्हणजे एखादा ह्युमन अडल्ट होतो, तर ह्युमन एखादा अडल्ट झाल्यानंतर त्याची ग्रोथ होत नाही. लक्षात येते. माणसाची ग्रोथ ठराविक काळापर्यंत म्हणजे अडल्ट होईपर्यंत, आणि प्लांटची ग्रोथ लाईफ टाईम होत राहणार. हा त्यातला फरक आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, आता जेवढ्या पण काही प्लांट्स आहेत ना तर त्या काय आहेत, ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिक म्हणजेच काय, त्या स्वतःचं फूड काय करतात, स्वतः प्रिपेअर करतात, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, ॲटोट्रॉफिक म्हटलेलं आहे. आणि जेवढे पण काही ॲनिमल्स आहेत, इव्हन काही काही प्लांट्स सुद्धा आहेत अशा ज्या काय आहेत, हेटेरोट्रॉफिक आहेत. बट मोस्टली ॲटोट्रॉफिक म्हणजे काय, स्वतःचं अन्न काय करतात, त्या स्वतः तयार करतात. आता त्या प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजे नेमकं कुठली प्रोसेस करतात, तर ते आपण पाहूयात. चला तर मग. जेवढ्या पण काही प्लांट्स आहेत तर त्या इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस या प्रोसेसमधूनच काय करतात, त्या स्वतःचं अन्न स्वतः प्रिपेअर करतात. आता तुम्हाला एवढ्या वनस्पती दाखवल्या,
तेवढ्यामध्ये सगळ्या काय आहेत, हिरव्या रंगाच्या आहेत. हिरव्या रंगाचा आहेत याचा अर्थ काय, ज्या वेळेला एखाद्या प्लांटमध्ये हिरवा रंग प्रेझेंट असतो तर त्याचा अर्थ काय असतो की त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट काय आहे, प्रेझेंट आहे. आणि ज्याच्यामध्ये ग्रीन कलर नाहीये तर त्याच्यामध्ये काय असणार झाला, क्लोरोफिल पिगमेंट अब्सेंट असणार झाला. आता हा क्लोरोफिल पिगमेंटच कारणीभूत आहे की प्लांटच्या ग्रीन कलरला. आता ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंटच नाही तर त्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस होऊ शकणार नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट माहिती आहे का की फोटोसिंथेसिस होण्यासाठी काही घटक असतात जे असणं कंपल्सरी असतं. म्हणजे समजा आपला स्वयंपाक करायचा आहे, भूक लागली तुम्हाला, आई काहीतरी खायला करून द्या तुम्ही म्हणलाय, आणि तुम्हाला स्वयंपाक करायचं म्हणून काय लागणार झालं, पीठ लागणार झालं. त्याचबरोबर भाजी काय करायची असेल ते लागणार झाल्या. त्याच्यानंतर तेल लागणार झालं, मीठ लागणार झालं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा गॅस सुद्धा लागणार झाला. तसंच प्लांट्सला सुद्धा स्वतःचं फूड प्रिपेअर करायचंय, मग प्लांट्सला सुद्धा स्वतःच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या लागणार झाल्या. तर त्यातली कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, नंबर 1 सनलाईट, नंबर 2 वॉटर अँड न्यूट्रियंट्स, त्यानंतर 3 कार्बन डायऑक्साईड, आणि त्यानंतर नंबर 4 ते म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट. या सगळ्या गोष्टींनी मिळून प्लांट काय करते, स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करते. लक्षात आलं का सगळ्यांना? आवडला असेल व्हिडिओ तर पटापट लाईक करा, शेअर करा, आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पटापट सबस्क्राईब करा, जरा मला सुद्धा उत्साह आला पाहिजे. माझे लेकरं खूप मला सबस्क्राईब करतात, त्याचा अर्थ मला माझं शिकवलेलं त्यांना आवडायला लागले. त्यामुळे मला जरा अजून उत्साह येईल की तुमच्यासाठी अजून जरा इनोव्हेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा, म्हणजे तुम्हाला अजून बोर होणार नाही. ठीक आहे, बाय.